जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला, वेळ झालेली आहे देवाला दिवा लावून घेण्याची आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य व त्यानंतर आपण जाणून घेऊया संभाजी महाराजांच्या पुस्तकातील पुढील अशी माहिती। चला तर मग देवाला दिवाही लावून घेऊया। चला जाऊन आता देवाला दिवाही लावून घेऊयात। तर चला मग दिवाही लावून घेते मी। तर बघू शकता तुम्ही माझा देवाला दिवा सुद्धा लावून झालेला आहे। तर चला आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊया। बघू शकता तुम्ही भगवद्गीतेला हळदी कुंकू वाहून झालेला आहे आणि आता आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा म्हणजे या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत। आणि यात तात्पर्य भगवद्गीतेमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो। तर चला आता आपण याचं तात्पर्यही जाणून घेऊयात। संन्याशांचे दोन प्रकार आहेत। मायावादी संन्यासी सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, तर वैष्णव संन्यासी वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भगवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात। मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचे अध्ययन करीत असतात, पण यासाठी ते शंकराचार्य कृत शारीरिक भाषेचा उपयोग करतात। भागवत पंथी विद्यार्थी हे पाश्चात्य विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात, म्हणून भगवत तत्वे तीर्थच वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात। वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात, परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत। त्याचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य न्यायाविना श्रीमद भागवताचा आश्रय घेतात। यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते। शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासांसाठी व्यर्थच असते। भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते। मायावादी संन्यासांचे कधी कधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात। म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये मग्न असलेले भक्त ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चाच करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत। मायावादी संन्यासी अनेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात। तर चला, भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ आपण जाणून घेतला
आणि त्याचं तात्पर्यही जाणून घेतलं. तर आता आपण जाणून घेऊयात संभाजी महाराजांच्या पुस्तकातली पुढील माहिती. तर आता मी भगवद्गीता साईडला ठेवलेली आहे आणि आता मी संभाजी महाराजांचं पुस्तक घेतलेलं आहे ते वाचनासाठी. तर चला या पुस्तकातली पुढील माहिती आपण जाणून घेऊयात. उलट थंडीच्या महिन्यात शेकोटीची धग घ्यायला मंडळी दाटी वाटीने गोलाकार बसावीत. तसे सारे एक दुसऱ्याला खेटून बसलेले संवादांना कुजबुजीचे स्वरूप आले होते. श्वासोच्छवासांना कट कारस्थानाची धार चढली होती. गोदूचा सासरा त्र्यंबकराव खदखदा हसला. आपले घारे डोळे गोलाकार फिरवीत उपहासाने बोलला, बस एक उद्याचीच दुपार व्हायचा अवकाश. उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कुळीसाठी शिमगा ठरणार आहे. कोळ्यानं जाळं पेरावं तसे ते जागोजागी निधड्या छातीचे 40 धारकरी पेरलेत. सकाळी 9च्या प्रहाराला त्या शिवाजीची अंबारी होळीच्या माळाजवळ सरकायचा अवकाश. वाघ दरवाजाच्या वाटेवरची तोप मशालीने शिलगावली जाईल. रंगाच्या फडी उडवू आणि त्याच्या आडोशानं त्या मगरूर शिवा भोसलेचा कायमचा काटा काढू. आणि काही घोटाळा झाला तर आवंढा गिळत निवासरावाने विचारले, बहादूरगडाच्या तळावर जाऊन आम्ही खानसाहेबांची कटासार बोलणं केलं आहे. सणाच्या निमित्तानं 12 कट्टर लढवय्ये वीर आधीच रायगडावर जाऊन पोहोचले. एकदा शिवाजी संपला अशी खुनेची तोफ उडायला अवकाश. बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा पथक सुसाट बाहेर पडतील. रायगडासकट मराठ्यांचं नाक कापून टाकतील. कटाची ती वीण उलगडून सांगताना त्र्यंबकरावांचे डोळे भलतेच भेसूर दिसत होते. त्यांच्या आत्मविश्वासाने समोरचे ते अपरिचित पाहुणेही चेकाळून गेले होते. तर चला आज आपण जाणून घेतली संभाजी महाराजांच्या पुस्तकातली एवढी माहिती. पुढची माहिती मी तुम्हाला माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पुढची माहिती ही खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला उद्याचा माझा तुम्ही व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, कारण त्यात तुम्हाला मी या पुस्तकाची पुढची माहिती सांगणार आहे. तर चला आता आपण बघून घेऊयात की आपली हरणी काय करते. तर मी इथं भगवद्गीता आणि हे पुस्तक ठेवून घेते. आणि आज हरणीची जागा थोडीशी चेंज केली आहे. रोज हरणीला इथे बांधलेलं असतं, पण दुपारी काय होतं की इथं ऊन येतं, त्यामुळे आता सध्या आम्ही हरणीला या साईडला बांधलेलं आहे. इथे घराची सावली येते, त्यामुळे तिला ऊन पण लागत नाही. बघा इथे बसलेली आहे आपली हरणी.
आणि आजचं वातावरण कालपेक्षा खूपच शांत आहे. काल इतकं सोसाट्याचं वारं सुटलं होतं. बघू शकता आजचं वातावरण एकदम शांत असं आहे. काल वारं पण जास्त सुटलं, विजा पण कडकडायला लागल्या आणि त्यानंतर नाहीसं झालेलं आभाळही नंतर परत आलं आणि पावसाचं हे आगमन झालं. ते छोटंसं वांग्याचं झाड आहे, त्याला एकच वांग होतं, पण मी ते वांग पिकण्यासाठी ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही ते पिकलं आहे. आणि याला एकदा वाळवलं की मला याची रोपं तयार करायची आहेत. म्हणजे घरच्या घरीच माळव उगवण्याची माझी आवड आहे, त्यामुळे मी या झाडाचं एक वांग ठेवलं होतं. तर तेही पिकलंय. आता मला ते वाळवायला सुद्धा घालावं लागेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली भगवद्गीतेची काही माहिती आणि संभाजी महाराजांच्या पुस्तकातली पुढील माहिती मी तुम्हाला सांगितली. आणि त्या पुस्तकातली पुढील माहिती अजूनच महत्त्वाची आहे. तर ती माहिती ही तुम्ही जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. तर चला, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.